ग्रेट रेंज मॉर्निंग. मी विठ्ठल सुरते ॲट पोस्ट सुरतगाव तालुका तुळजापूर इथून आहे. रियांश कंपनीमध्ये मी आरोग्य सल्लागार म्हणून काम करतोय. तर दुसरे आरोग्य सल्लागार त्यांचा परिचय देऊन माहिती सांगते. नमस्कार, ग्रेट रेंज मॉर्निंग. मी अनिल विठ्ठल सरतापे, राहणार हंगरगाव तुळ येथून आहे, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद. मी गौतमी मारुती सर्वदे यांना आपलं अल्कालाईन ड्रॉप आणि हे रियांशचे प्रोडक्ट दिले होते. त्यांना कोणता आजार होता आणि काय त्रास होत होता ते त्यांची सांगतील. कंबर, गुडघं, मानपाट, मणक्याचा त्रास, इकडे बघा पप्पा, इकडे. अजून काय त्रास होता तुम्हाला? अजून काय नाही. गादी सरकलेली वगैरे? गादी सरकलेली, गादी, गुडघं, बरं. मानपाट, डोकं दुखत होतं. पहिल्यांदा पोझिशन कशी होती तुम्हाला? म्हणजे घरात लोक म्हणजे तुम्हाला म्हणजे कसं म्हणजे तुमची गुडघं परिस्थिती? दुखत होते, गुडघं, कंबर दुखत होते. बरं. उठता बसता वगैरे येत नव्हतं. येत नव्हतं, तशी चालत होते म्हणलं. डॉक्टरनी काय सांगितलं? आधार घेऊन यांना उभं आता म्हणजे उभं केलं सर जातं. सर चाला येत नव्हतं. बरं. पाय उडत चालत. डॉक्टरनी काय सांगितलं होतं त्यांना, काय त्रास होता? डॉक्टर काही मणक्याचं सांगितलं. डॉक्टरांनी सांगितले की यांना ऑपरेशन शिवाय विलाज नाही. दुपारपर्यंत मी बऱ्याच वेळा चर्चा झाली डॉक्टर सोबत. ठीक आहे. तर सिटी स्कॅन झाल्यानंतर रिपोर्ट आला, त्यांची मणक्याची नस दबलेली आहे सांगितलं असं. बरं. मग आम्ही दुपारपर्यंत डॉक्टरांची विनंती केली, बाबा शेवटचा पर्याय काय आहे. तर त्यांनी आम्हाला दुपारपर्यंत सांगितलं की ऑपरेशन शिवाय पर्याय नाही. बरं. त्याच्यानंतर माझी ओळख सरकारी अगोदरपासूनच होती. बरं. मग यांच्या मार्गदर्शनाने आम्ही रियांश ज्यूस चालू केले. एक 1.25 महिना झाला असेल. त्यामध्ये बऱ्यापैकी 80% तर चांगला रिझल्ट आला. तर म्हणजे यांना कशाच तर आधार घेऊन उठायचं लागायचं किंवा असं चालता येत नव्हतं. तर आता हे आम्ही ज्यावेळेस दवाखान्यात घेऊन जात होतो ना, त्यांना अक्षरशः असं रिक्षामध्ये उचलून घेऊन जायचं अशी अवस्था होती. बरोबर. तर आता हे स्वतः उठते चालते व्यवस्थित फिरते. अगोदर कशी परिस्थिती त्यांची म्हणजे काय? घरात तुम्ही वापरत असता? अगोदर परिस्थिती तीच की असं कुणीतरी आधाराचं पाहिजे होतं. आधार घेऊनच त्यांना उठता येत होतं किंवा चालताना त्रास होता. म्हणजे चालायला तर येतच नव्हतं, आधार घेऊन चालावं लागायचं असं होतं. आणि आता कशी परिस्थिती? आता स्वतः उठून चालते, स्वतः सगळं करते. रिझल्ट एकदम जबरदस्त आहे. रिझल्ट चांगला तर ठीक आहे. हे लोकांनी घ्यायला पाहिजे का? एकदम सगळ्यांनी घेतलं पाहिजे. ठीक आहे. हर हर रियांश, हर हर रियांश.